मंडळी नमस्कार. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना सध्या बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही ई-केवायसी करू शकता. पण त्यापूर्वी अशाच योजनांच्या व्हिडिओसाठी सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करा. यासाठी तुम्हाला ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता. यानंतर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. यानंतर तुम्हाला पहिल्यांदा लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड जशाच तसा लिहायचा आहे. यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी पाठवावर क्लिक करायचंय. आता यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती ओटीपी येईल, तो तुम्हाला इथे भरायचा आहे. यानंतर जर तुम्ही विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जर अविवाहित मुलगी असाल तर वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. विधवा महिला, पती नसलेल्या महिलांना इथे काय भरायचं आहे याबद्दल सध्या तरी कोणतीही अपडेट नाहीये. लवकरच तशी काही अपडेट आली तर तुम्हाला इथे अजून काही वेगळा ऑप्शन देखील दिसू शकतो किंवा तुम्हाला तसं कळवलं जाईल. पुढे परत कॅप्चा कोड भरायचा आहे. मी सहमत आहे यावर क्लिक करून ओटीपी पाठवावर क्लिक करायचंय. त्यांच्याही मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो इथे भरायचा आहे. पुढे ज्यांचा आधार क्रमांक टाकलाय त्यांचं नाव दिसेल. यासमोर तुम्हाला आता तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. कोणत्या प्रवर्गाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते मी कमेंटमध्ये दिलेलं आहे. ते पाहून तुम्ही तुमचं ठरवू शकता. एससी, एसटी, ओबीसी आणि शेवटी ओपन आहे. यानंतर तुम्हाला दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये तुमच्या घरातलं कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेत नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हो नाही मध्ये द्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये कोणीही नसेल तर तुम्ही हो म्हणून उत्तर द्या. यानंतर दुसरा प्रश्न आहे की तुमच्या घरातील एकच विवाहित महिला आणि एकच अविवाहित महिला किंवा मुलगी या योजनेचा लाभ घेत आहे का? इथे हो करा. लक्षात घ्या, जर तुम्ही या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत तर तुमची योजना बंद होईल. कारण तुमच्या घरामध्ये कोणीही सेवानिवृत्त असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एकाच रेशनिंग कार्डमध्ये नाव असलेल्या दोन विवाहित महिला असतील तरी देखील एका महिलेची योजना आता बंद होणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं विचार करून द्या. यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या बॉक्सवरती टिक करायचं आहे. ही टिक करून तुम्ही मान्य करत आहात की तुम्ही दिलेली सगळी माहिती बरोबर आहे आणि चुकीची आढळल्यास तुम्ही कारवाईला पात्र असाल. यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. लगेच तुम्हाला तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही यशस्वीरित्या तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता आणि इथून पुढे देखील तुमचा योजनेचा हप्ता तुम्हाला सुरू राहील. सध्या खूप साऱ्या लाडक्या बहिणी ट्राय करत असल्यामुळे वेबसाईट स्लो आहे. जर तुम्हाला लगेचच करायचं असेल तर तुम्ही रात्री 12च्या पुढे किंवा पहाटे केवायसी ट्राय करा. तुम्हाला लगेचच ओटीपी येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त भगिनींपर्यंत शेअर करा आणि योजनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा.